भाजपाचे बियाणेच बोगस आहे, त्यामुळे ते बाहेरून बियाणे आयात करत आहेत, अशी टीका उद्धव ठाकरे यांनी केली आहे। ते नांदेड येथे कुटुंब संवाद मेळाव्यामध्ये बोलत होते। महाराष्ट्रात भाजपाला मोदी या नावावर मत मिळणार नाही हे त्यांना माहीत असल्याचं देखील ठाकरे यांनी सांगितलंय। पाहूयात। हा जो काय खोटारडेपणा आहे, सारी गोष्ट इथे आता मला कल्पना नाही, शेतकरी आले असतील, त्यांचे काही प्रतिनिधी असतील, विचारा शेतकऱ्यांना पीक विमा योजना मिळाले का, नाही मिळालेले, आपत्ती काळातली मदत मिळाले का, बरं जे मोदीजी बोलले होते की शेतकऱ्याचं उत्पन्न मी दुप्पट करीन, झालंय का, लागवडीचा खर्च वाढला की नाही वाढला, वाढलं ना, खत वाढलं की नाही वाढलं, बियाणं तरी अस्सल मिळतं का, अरे अस्सल बियाणं भाजपामध्येच नाही तर ते तुम्हाला शेतकऱ्यांना काय देत आहे, यांचं बियाणं सगळं बोगस आहे, सगळे बाजूनी बाहेरून घेतात माणसं बियाणं, आज सुद्धा कोणतरी घेतलंय त्यांनी, कारण त्यांना तसं कळलंय की महाराष्ट्रामध्ये मतं पाहिजे असतील तर मोदी या नावावरती मतं मिळू शकत नाही, ठाकरे या नावावरतीच मतं मिळतात। म्हणून बाळासाहेबांचा फोटो चोरला, काही फरक पडत नाही, आज आणखीन एक ठाकरे चोरायचा प्रयत्न करतात, घेऊन जा, मी आणि माझी जनता समोरासमोर आहे तेवढी मला पुरे आहे।